अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कामेरीच्या आजींचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध, जमिनी गेल्या तर खाणार काय? प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्ह्यातील कामेरी गावातील एका वृद्ध आजींचा संतप्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। शेतजमिनी संपादित होण्याच्या भीतीने त्यांनी महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला आहे। व्हिडिओमध्ये आजी म्हणतात, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या तर आम्ही जगायचं कसं, खाणार काय? शेतजमीन ही उपजीविकेचा आधार असल्याने ती गेल्यास कुटुंबांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। तसेच जमिनी गेल्या तर आमची ढोरं गुरं कुठे जाणार, असा सवाल करत त्यांनी शेतकरी आणि जनावरांच्या अस्तित्वाचाही मुद्दा उपस्थित केला। त्यांच्या या भूमिकेमुळे महामार्गविरोधी आंदोलनाला बळ मिळण्याची चर्चा आहे। बसायला काय खाय शेतकऱ्यांना, जे काय शेतकरी जायचं आहे का इकडे लांब एवढ्या, मग गाड्या मस्त सोडली त्याची। त्याला म्हणा बंद कर सगळं, नाहीतर माझी ती वाईट नाही, त्याला घरला इकडे घेऊन या, मला गाडीवर आणा। त्याला सगळा करतो कसा, राहणं माझी अजिबात शेतकऱ्याची जाऊन देणार नाही। मी येतो, मला कुठं बी नेऊन दे। हो मग काय, त्याने घेऊन दिले ती रक्ताचा घास घेते ती शेतकरी, तरी रानं पिकते ती म्हणून खाते ती। कामावर जायचं आता वय आहे का आम्हासारख्याच? म्हणजे कशाला एवढं, ह्यो कशाला आला इकडं रस्ते करायला? कुठं जायचं आहे? दिल्लीला अजिबात चालायचं नाही, काय चालून देऊ नका असा कोण, मला गाडीहून आणा इकडं। त्याला बघतो आदली मधलीची येते तिकडे नाही, मुख्य मालकाला इकडे ये म्हणाव गाव। वनवा का काय म्हणायचा, झोप लागणार रात्रंदिवस, ढोर गुर माणसं मारतोच काय बाबा म्हणाव। कामावर जायला चालली बोल का, तर सगळेच राहणे गेले, कामावर कोण सांगेल? भांडी घासाय तर कोण सांगेल का? म्हाताऱ्या माणसाची राहणं बंद करा म्हणाव त्याला सगळी, द्या त्याच्याकडं।